माजी खासदार इम्तियाज जलील यांची तिरंगा संविधान रॅली सुरू झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर पासून तिरंगा संविधान रॅलीला सुरुवात झाली आहे। रामगिरी महाराज नितेश राणेंना अटक करण्याची मागणी या रॅलीच्या माध्यमातून केली जाते। मुंबईपर्यंत तिरंगा संविधान रॅली काढण्यात येणार आहे। हजारो गाड्यांचा ताफा घेऊन एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आपण जर पाठीमागा हा माहोल बघितला तर अगदी 5 ते 10 किलोमीटर पर्यंत सगळीकडे गाड्या दिसत आहेत, ज्यावरती तिरंगे झेंडे लावण्यात आलेले आहेत। तिरंगे झेंडे हातात घेऊन हे सगळे लोक मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। स्वतः आपल्याबरोबर इम्तियाज जलील आहेत। सर, काय सांगाल तुम्ही? एक मोठा माहोल घेऊन तुम्ही मुंबईच्या दिशेने निघालात। सर्वप्रथम मी एमआयएमच्या महाराष्ट्राचा अध्यक्ष नात्याने इथे आलेलो नाही आहे। महाराष्ट्रामध्ये जे मागच्या काही महिन्यापासून जे आपण वातावरण बघत आहे आणि सरकारने ज्या प्रकारचे मनोवृत्तींना जे प्रोत्साहन देत आहे, ज्या प्रकारच्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे, मग सरकारला आम्ही हे सांगण्यासाठी की या राज्यामध्ये या देशामध्ये काही कायदे आहे, काही कानून आहे, संविधान आहे, त्याप्रमाणे देश चालणार आहे। कोणीही स्टेजवर उभे राहतो, कोणत्याही धर्माच्या बाबतीत बोलतो, इथपर्यंत गेलेला आहे की एका स्टेजवर उभे राहून भारतीय जनता पार्टीचा एका नेता असं म्हणतो की आम्ही मुसलमानांना मशिदीमध्ये घुसून चुन के मारेंगे। म्हणजे हे काय क्रिमिनल ऍक्ट आहे का नाही आहे? एक कायदा महाराष्ट्रामध्ये करण्याची आवश्यकता आहे, देशामध्ये करण्याची आवश्यकता आहे, म्हणून आम्ही याचीही मागणी करण्यासाठी तिथे चाललेलो आहोत। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।